एकदा मी मुंबईमध्ये प्रवास करत होते लोकलने. मी लोकलच्या दरवाजात थोडीशी आतमध्ये उभी होते आणि एक ताई चढल्या एका स्टेशनला. ताईंचे केस छान लांबसडक होते आणि दरवाजातून येणाऱ्या हवेमुळे त्यांचे जे काही मोकळे सोडलेले केस आहेत, ते माझ्या बॅगच्या चेनमध्ये अडकले. अर्थात त्यांचा चेहरा माझ्याकडे नव्हता, त्याच्यामुळे त्यांचा असा गैरसमज झाला, की मी त्यांचे केस ओढते. तर ताईंनी माझ्याकडे फक्त मागे असं पाहिलं आणि मागे बघून त्यांनी मला बडबड करायला सुरुवात केली. तुझे केस लहान आहेत म्हणून तुला माझ्याबद्दल जेलसीची भावना वाटती आहे आणि म्हणून तू माझे केस ओढते. मी त्यांच्याकडे पाहिलं. मी म्हटलं, "सॉरी, तसं काही नाहीये, पण तुम्ही जर व्यवस्थित पाहिलं तर तुम्हाला लक्षात येईल की तुमचे जे काही केस आहेत, ते बॅगच्या चेनमध्ये अडकलेत आणि तुमचे केस ओढण्यात मला कोणताही हेतू नाही." त्याच्यानंतर सातत्यानं त्या ताईंनी जवळजवळ एक 5 मिनिटं चिडचिड केली. पण त्यांच्या चिडचिडीवरती मी जेव्हा काहीच रिॲक्ट होत नाहीये, मी फक्त "हो ताई, चुकलं ताई, सॉरी ताई" असं जेव्हा म्हणते, तेव्हा त्या शांत झाल्या आणि पुढच्या स्टेशनला उतरताना मला म्हणाल्या, "माझंच चुकलं हं, आज दिवसभरात माझ्याकडे खूप कामं होती. मला ती कामं सांभाळता आली नाही आणि माझी चिडचिड झाली." मग इथे एका पद्धतीने त्यांचं सामाजिक रक्षणच झालं ना, की त्यांची जी चिडचिड आहे त्याच्यावर जर मी चिडचिड केली असती, तर पूर्ण त्या लोकलच्या डब्यामध्ये छानपैकी भांडणाचं वातावरण तयार झालं असतं. जो म्हणजे बहुचर्चित विषय मुंबईच्या लोकलमधली महिलांची भांडणं. आणि खास काही लोकं ती भांडणं बघता यावी म्हणून सुद्धा लोकलने प्रवास करतात, असं उपहासाने म्हटलं जातं. पण ह्या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर एक माणूस म्हणून, एक व्यक्ती म्हणून असे जेव्हा पण समाजात काही प्रसंग आहे, तर तिथे आपण थोडासा समजूतदारपणा दाखवला, तर त्या पूर्ण ज्या काही गोष्टी आहेत, त्या सगळ्याच्या बाबतीत आपण एक छोटासा कंट्रोल त्याच्यावरती आणू शकतो. त्याच्यामध्ये वाढ होणार नाही किंवा वाढल्या जाणार नाहीत त्या गोष्टी, याबद्दलची दक्षता घेऊ शकतो.